पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवी मुंबई परिसरात वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत यश मिळवले. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अँटी नार्कोटिक्स सेलने तळोजा येथील घोटकॅम्प परिसरात छापा टाकून 2 तस्करांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 1,02,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. तळोजा येथील महावीर मॅजेस्टी इमारतीत पंजाबमधून आलेले 2 भाऊ सुरेंदर सिंग उर्फ कालू आणि मनिंदर सिंग हे मोठ्या प्रमाणात हेरोईन साठवून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने सापळा रचून NDPS कायद्यानुसार छापा टाकला. या कारवाई दरम्यान आरोपींकडून 118 ग्रॅम हेरोईन आणि 143.6 ग्रॅम अफू जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत कोट्यवधी रुपयात असल्याचे सांगितले जाते. तळोजा पोलीस ठाण्यात आरोपी सुरिंदर गुरुजन सिंग उर्फ कालू आणि मनिंदर गुरुजन सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आमच्याकडे अँटी नार्कोटिक्स सेल जे आहे त्याचे सिनियर PI संदीप निगडे आणि त्यांच्या टीमनी तळोजा घोटकॅम्प परिसरामध्ये 2 पंजाबी आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे, ज्यांचे नाव सुरिंदर सिंग उर्फ कालू आणि मनिंदर सिंग असे आहे. त्यांच्याकडून 118 ग्रॅम हेरोईन आणि 143 ग्रॅम अफीम जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास 1,02,00,000 रुपये आहे. पंजाबमधून हे ड्रग्ज आणून या ठिकाणी विक्री करणार होते. नवी मुंबई पोलीस दलाकडून सध्या म्हणजे अशा प्रकारची कारवाई करण्याची ही 6वी वेळ आहे. हा 6वा गुन्हा दाखल करतोय आपण पंजाबमधून आणलेल्या ड्रग्जच्या कारवाई संदर्भात आणि जवळपास 33 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. नशामुक्त नवी मुंबई किंवा नशामुक्त भारत अभियानांतर्गत आमचं अँटी नार्कोटिक्स सेल असेल किंवा प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापन करण्यात आलेलं अँटी नार्कोटिक्स स्क्वॉड आहे, यांच्याकडून अंमली पदार्थ विरोधी दमदार कारवाया सुरू आहेत. या संदर्भात कुणाकडे काही गोपनीय माहिती असेल तर आमची हेल्पलाईन सुद्धा आहे, त्यावर आपण कॉल करून माहिती देऊ शकता.